अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे इथं काँग्रेसतर्फे जनतेच्या विविध प्रश्नांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। धामणगाव रेल्वे शहरात काँग्रेसतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। युवक काँग्रेसचे सरचिटणीस परीक्षित जगताप आणि तालुका अध्यक्ष पंकज वानखडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मोर्चा दरम्यान वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेल दरवाढ, खतांच्या वाढत्या किमती आणि शेतकरी तसंच शेतमजुरांच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। तसंच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, घरकुल लाभार्थ्यांना न्याय तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीनं घेण्यात यावे अशी मागणी केली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। तर मोर्चामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मोदी सरकार मुर्दाबाद।